असो, यातनं कधीतरी दिलासा मिळेल अशी भोळीभाबडी आशा आहे जनतेची. पुढे पाहूयात इतरही घडामोडी अगदी झटपट. घाटकोपरनंतर कल्याणमधील मनसैनिकांनी लाऊडस्पीकर लावत त्यावर हनुमान चालिसाचं पठण केलं. ये तो बस झाकी है मशीद अभी बाकी है असा इशारा यावेळी मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अजानवरील वक्तव्यावर कांदिवली चारकोपमधील मनसे नेते दिनेश साळवी यांनी हनुमान मंदिरावर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली. त्यांनी लाऊडस्पीकरचा पूर्ण सेट हनुमान मंदिराला दान केला. मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याच्या मुद्द्यावरून अबू आझमींनी राज ठाकरेंवर टीका केली. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम राज ठाकरे करत असल्याचा आरोप आझमींनी केला. राज ठाकरेंनी गुढीपाडव्यानिमित्त केलेल्या भाषणामध्ये मशिदींच्या भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना चॅलेंज दिले. राज ठाकरेंनी कधीतरी मदरशामध्येही जाऊन पाहावं. जर राज ठाकरेंच्या हाती साधा वस्तारा जरी लागला तरी मी राजकारण सोडून देईल असं आव्हाड म्हणाले. अक्कलदाढ इतक्या उशिरा कधी येते याचा शोध घ्यावा लागेल असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. तर शनिवारी शिवाजी पार्कवर लाऊडस्पीकर वाजला तो भाजपचाच होता आणि ज्या टाळ्या वाजल्या त्याही त्यांच्याच होत्या अशी टीका राऊतांनी केली आहे. राज ठाकरेंच्या शनिवारच्या भाषणात अपेक्षा होती की बेरोजगारी, महागाई आणि देशात सुरू असलेल्या कट कारस्थान यावर ते बोलतील, पण त्यांच्या भाषणात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल जास्त प्रेम दिसून आले असं परखड मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं. तर ते केंद्राच्या दबावाखाली तर वक्तव्य करत नाहीत ना असा संशय व्यक्त होतोय अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी एमआयएमच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देऊ नका असं फरमान केलंय आणि त्यामुळे अजान प्रकरणी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर एमआयएम काहीही बोलणार नाहीये. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना हात जोडून सल्ला दिला की तुमच्याच कुटुंबावर आणि मातोश्रीवर बोलू नका. शिवसेनेमुळे मोठे झालात त्यामुळे शिवसेनेवर बोलू नका. तुमच्या भाषणाला भाजपच्या बी टीमचा वास येतोय अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. शिवसेना आणि मनसेत आता धार्मिक विषयांवरून फेसबुक वॉर सुरू आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी थेट राज ठाकरेंच्या मुस्लिम वेशभूषेतला फोटो फेसबुकवर पोस्ट केलाय. तसंच त्यासोबत भली मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यातून त्यांनी राज ठाकरेंवर खरपूस टीका केली. ईडीच्या भीतीमुळे राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली असावी असं म्हणत आता लाव रे तो व्हिडिओ ऐवजी कुठेही ती सीडी असं म्हणण्याची वेळ आली असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी लगावला. राज्यातील पॉलिटिकल वॉर हे गँग वॉर होऊ नये अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं, राजकारणात सामंजस्य असलं पाहिजे, आपली हीच संस्कृती आहे, पण सध्याचा काळ संक्रमणाचा असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती मिळते. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि याच संदर्भात ती चौकशी करण्यात आली. स्वर्गीय पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचं काम केलं असे गौरव उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. सांगलीमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई गोवा महामार्गाने जसा कोकणवासियांना त्रास दिला आहे तसा मलाही खूप त्रास दिला आहे. मला मात्र पुढील 1 वर्षात हे काम पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 18,000 कोटी खर्च करून रस्त्याचं काम 11 टप्प्यांमध्ये सुरू झालं आहे. त्यामुळे हे काम पुढील वर्षात पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. पुण्यात सीईओपी महाविद्यालयाच्या 94व्या वार्षिक जलक्रीडा महोत्सवाचं उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर अतिशय सुंदर असा कार्यक्रम पाहायला मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मुळा मोठा नदीच्या पुनरुज्जीवनाबाबत आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं.
रविवारी मुस्लिम बांधवांचा पहिला रोजा होता आणि त्या पार्श्वभूमीवर भुसावळ इथल्या बाजारपेठांमध्ये मुस्लिम बांधवांनी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि यावर्षी नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने रमजान ईद निमित्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठा सजल्या असून नागरिकांनी देखील बाजारपेठांमध्ये गर्दी केल्यानं मोठी उलाढाल तिथं पाहायला मिळाली। लोणावळा वॅक्स म्युझियम आणि शिवशाही संग्रहालयाला हैदराबादचे आमदार राजसिंह ठाकूर यांनी धावती भेट दिली। शिवशाही संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तू आणि शस्त्र तसंच भारताच्या ऐतिहासिक पुरुषांचं प्रत्यक्ष दर्शन झालं आणि यावेळी राजसिंह ठाकूर यांनी शिवप्रेमींना संग्रहालयाला भेटी द्याव्यात आणि आपला वैभवशाली भारताचा इतिहास समजून घ्यावा असं आवाहन केलं। सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुरली इथल्या बंचाप्पा यात्रा जी आहे ती मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरी झाली। बंचाप्पा मंदिर हे धनगर समाजाचं श्रद्धास्थान आहे। या यात्रेत हेडाम पोटावर येताची काठी मारून घेण्याचा कार्यक्रम असतो आणि यामध्ये यावर्षी चांगल्या पावसाचं भाकीत व्यक्त करण्यात आले। या यात्रेमध्ये पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं येत असतात। कोरोनात खंड पडलेल्या सांगली जिल्ह्यातील नागेवाडी इथल्या ग्रामदैवत श्री नागनाथ देवाची यात्रा उत्साहात संपन्न झाली। या यात्रेतील खास वैशिष्ट्य असलेली लाकडी बगाड पळविण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर बगाड पाहण्यासाठी भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव दिल्लीत दाखल झाले आणि या दौऱ्यात ते दिल्लीत वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत। काँग्रेस चाणक्यपुरी बंगला लवकरच रिकामा करण्याची शक्यता आहे। या बंगल्याची थकबाकी साधारण 3 कोटी 8 लाख असल्याचं समोर येतं। गोव्यात सर्व मंत्र्यांचं खातेवाटप झालं असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे। मंत्री असलेल्या सर्वांना अनुभव असल्याचं प्रमोद सावंत म्हणाले। गोव्यात आता फक्त 3 मंत्रिमंडळांचं खातेवाटप बाकी असून काही दिवसात नवीन खाती भरणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। कोरोनानंतर शाळा महाविद्यालय पुन्हा एकदा पूर्वपदावरती आली आहेत। अलीगड मुस्लिम विद्यापीठातही टप्प्याटप्प्यानं वर्ग सुरू करण्यात येणार आहेत। तसंच कॉलेजमध्ये परदेशी विद्यार्थीही आता शिकू शकणार असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं। भारत फ्रान्स द्विपक्षीय नौदल सरावाचा पहिला टप्पा संपलाय। वरुणा 2022चा सराव 2 टप्प्यात नियोजित करण्यात आलाय। गोव्याच्या किनारपट्टीवर हा सराव आयोजित करण्यात आला होता। श्रीलंकेत सरकारच्या विरोधात स्थानिक नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढतोय आणि सरकारविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांविरोधात सरकारने कर्फ्यू लागू केलाय। श्रीलंकेत सरकारने 36 तासांचा कर्फ्यू जाहीर केलाय आणि या कर्फ्यूमुळे रस्ते ओस पडले। एक महत्त्वाची बातमी अशी की पुण्यातील धनकवडी बालाजीनगर परिसरात स्थानिक गुंडांच्या दहशतीचा धक्कादायक प्रकार जो पुन्हा एकदा समोर आलाय। भाजी फुकट दिली नाही म्हणून भाजी विक्रेत्याला भर चौकात मारहाण करून गुंडानं त्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय। बालाजीनगरमधील लोकल गुंडाच्या दहशतीचे व्हिडिओ न्यूज 18 लोकमतने दाखवताच अख्खं पुणे पोलीस दल कामाला लागलंय। पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वात हल्ली एक नवीनच फंडा पाहायला मिळतोय। तो म्हणजे फुटकळ गुंडांनी त्यांच्या चेल्या चपाट्यांना घेऊन चौकातून नंग्या तलवारी नाचवायच्या आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करायचे आणि दहशत पसरवायची। धनकवडीच्या बालाजीनगरमध्ये हे प्रकार सर्रास घडतात। नाही म्हणायला पोलीसही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात, पण यातून त्यांची गुंडगिरी कमी होण्याच्या ऐवजी हई म्हणून मिरवण्याचे प्रकार वाढत चालल्याचं दिसतंय। अशाच एका टोळीनं शनिवारी चक्क भाजी फुकट दिली नाही म्हणून विक्रेत्याला कपडे फाटेस्तोवर बदलून काढलं। या मारहाणीचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतनं दाखवताच आता अख्खं पोलीस दल कामाला लागलंय। पुणे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त यांच्या आदेशानं अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त असे सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारी कामाला लागले आहेत। या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सहकारनगर पोलीस स्थानक गाठलं आणि काही गुंडांची धरपकड सुरू केली। मीडियातून काही व्हिडिओ बालाजीनगर सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही व्हिडिओ व्हायरल झाले होते, तर त्या अनुषंगाने सर्व माहिती घेणं सध्या सुरू आहे। त्यातील काही व्हिडिओ जुने आहेत,
काही व्हिडिओच्या याच्यावरून असे दिसते की काही पोलीस स्टेशनला गुन्हेसुद्धा दाखल आहेत, त्या आरोपींना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे. परंतु यातील काही व्हिडिओ फ्रेश असल्याचं निष्पन्न होत आहे. त्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई त्या संबंधित आरोपीवर करण्यात येईल. त्या संदर्भात विविध पथकं तयार करण्यात आलेली आहेत आणि पोलीस प्रशासनाची याची योग्य ती दखल घेतलेली आहे. यातील काही व्हिडिओ जुने असले तरी भाजी विक्रेत्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ हा शनिवारचा आहे. या टोळीतील काही गुंडांवर याआधीच तडीपारीची कारवाई सुरू आहे. आधीच कारवाई सुरू असताना या गुंडांनी पुन्हा एकदा भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केली आहे. या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे आरोपी दिसत आहेत. काही आरोपीवर 55 प्रमाणे तडीपारची कारवाई सुरू आहे, काही आरोपीवर 56ची कारवाई सुरू आहे. तरी वेगवेगळे व्हिडिओ आहेत, ते आरोपींची नावं तर त्यामध्ये स्क्रीनिंग करणं सध्या सुरू आहे. कितीच आहेत आरोपी साधारण? ह्यामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये 5 आरोपी दिसतात, एका व्हिडिओमध्ये 6 आरोपी दिसतात, असे वेगवेगळे आरोपी आहेत. तर त्याचं प्रत्येकाची माहिती घेऊन त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई तात्काळ करण्यात येईल. दरम्यान पुणे पोलीस आयुक्तांनी अशा गुंडांना जेरबंद करण्यासाठी थेट तडीपारी आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा धडाका लावलाय. पण तरीही हे गुंड पुन्हा एकदा त्याच चौकात आणखी नवीन टोळ्या तयार करतात आणि दहशत पसरवतात. त्यामुळे पोलिसांना या मुजोर गुंडांना अद्दल घडवायची असेल तर त्यांनी गुन्हेगारीच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. तरच पुण्यातील शांतता भंग करण्याचे हे प्रकार थांबतील. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.